एक महत्त्वाची बातमी, कोलकात्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय आणि या स्ट्रॉंग रूम बाहेर प्रचंड गोंधळाची परिस्थिती आपल्याला दिसतोय। तर दुसरीकडे पाऊस सुद्धा होतोय, तर अनेक जण इथे स्ट्रॉंग रूम बाहेर जमलेले आहेत। पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे, पोलिसांची संख्या वाढलेली आहे। तर टीएमसी कार्यकर्त्यांनी इथे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जमून घोषणाबाजी सुद्धा केली आहे। आपण पाहतोय नुकतंच कोलकात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तसंच अंतिम टप्प्यातलं मतदान पार पडलं आणि त्यानंतर आज स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। कोलकाता स्ट्रॉंग रूमच्या बाहेर गोंधळ गडबडीचं आणि वादावादीचं वातावरण आहे। तर फोर्सेसना सुद्धा इथे बोलवण्यात आलेलं आहे। टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते इथे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जमलेले आहेत। तर तसं आपण पाहिलं तर कोलकात्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं। यावेळी सुद्धा या मतदानाला काहीसं वादावादीचं सुद्धा गालबोट लागलं होतं। तर टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। तर कोलकात्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे पोलीस सुद्धा समजूत घालण्याचा प्रयत्न करतात। कोलकात्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची ही दृश्य, स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूलचं हे धरणं आंदोलन सुरू आहे आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात तृणमूलने गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। कोलकात्याच्या नेताजी इंडोर स्टेडियम बाहेर हाय व्होल्टेज ड्रामा आपण सध्या पाहतोय। याच संदर्भातले ही दृश्य आपण पाहतोय। तर तृणमूल काँग्रेसचे नेते शशी पांजा आणि कुणाल घोष यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर धरणं आंदोलन सुरू केलेलं होतं आणि हे दोघेही सध्या तिथेच आहेत आणि सध्या तिथे तणावाची परिस्थिती आपल्याला दिसते। निवडणूक आयोग आणि भाजप मिळून ईव्हीएम बॉक्सची छेडछाड करत आहे असा तृणमूलचा आरोप आहे। आपण पाहतोय टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। तर तृणमूल काँग्रेसनं सुद्धा स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेविषयी आणि ईव्हीएम बॉक्सची भाजप कदाचित छेडछाड करू शकतो, तसा प्रयत्न करू शकतो असा आरोप केला होता आणि त्यामुळे खळबळ माजलेली आहे। आणि सध्या आपण स्ट्रॉंग रूमची ही दृश्य पाहतोय कोलकात्यामध्ये आणि त्यामुळे कोलकात्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर गडबडीचं गोंधळाचं वातावरण आहे।